हॅलो स्टुडंट्स, आता आपण आज एरर्सचं एस्टिमेशन शिकणार आहोत. ओके, तर मी टायटल देऊन देतो आधी. ठीक आहे ना. टायटल असणार आहे आपलं एस्टिमेशन ऑफ एरर. ओके, आता एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये काय आहे नेमकं, हा आपला प्रश्न आहे पहिला. तर बघा, आपण काल पाहिलं की आपण कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट जर का केलं तर आपल्याला ते मेजरमेंट इतर कोणाच्या तरी मेजरमेंटपेक्षा किंवा आपणच एखाद्या गोष्टीचं मेजरमेंट सेकंड टाइम घेतलं असेल किंवा थर्ड टाइम घेतलं असेल तर तिन्ही वेळेचं मेजरमेंट हे कधी कधी किंवा बऱ्याच वेळा वेगळं येतं. म्हणजे मेजरमेंट आपण जेव्हा करतो तर ते खूप ॲक्युरेटच असतं असं आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याला त्याची ट्रू व्हॅल्यूज माहीत नाही. ॲक्युरसी तेव्हाच आपण सांगू शकतो की ज्यावेळेस ट्रू व्हॅल्यू माहीत असेल आणि आपण ट्रू व्हॅल्यूच्या अगदी जवळ असू. पण एखाद्या मेजरमेंटची ट्रू व्हॅल्यू नेमकी कोणती आहे हे आपल्याला माहीत नसतं. इज इट ओके? मग एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय की तुम्ही 3, 4, 5, 6 किती वेळेस रिडिंग घेतलं असेल एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं, तर या 4-5 रिडिंगमध्ये जी अनसर्टिनिटी असते तिला आपण एरर म्हणतो. तर ही एरर किती पर्सेंटेजमध्ये आहे किंवा किती आहे हे आपल्याला शोधता येतं. म्हणजे काय करतात या प्रोसेसमध्ये, ही प्रोसेस आहे एस्टिमेशन ऑफ एरर. ही एक प्रोसेस आहे, याच्यामध्ये आपण 5 स्टेप्समध्ये जाणार आहोत. मी 1 बाय 1 घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये कसं करतात, तर आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी जर का माहीत असेल तर त्या फिजिकल क्वांटिटीचं सर्वात आधी आपण 5 वेळेस किंवा 6 वेळेस किंवा नंबर ऑफ टाइम्स 10 टाइम्स 15 टाइम्स जितकं जास्त वेळ तुम्ही रिडिंग घ्याल तितकी ॲक्युरसी जास्त येईल. ओके, जितकं रिपीट रिडिंग घेतलं जाईल तितकं. मग आपल्याला सांगितलं कोणीतरी की चला नेहमीचंच एक्झाम्पल की या पेनाची लेंथ मोजा. मग आपण पेनाची लेंथ मोजली. एकाने मोजली 15.1 सेंटीमीटर, एकाने मोजली 15.12 सेंटीमीटर, 15.12. ठीक आहे ना. एकाने मोजली 14.93, एकाने मोजली 14.98, एकाने मोजली परत 15. मग असे 5 जणांनी वेगवेगळे ऑब्झर्वेशन घेतले किंवा कुठल्या तरी एका व्यक्तीनं 5 वेळेस ऑब्झर्वेशन घेतले. मग हे ऑब्झर्वेशन्स पैकी ट्रू व्हॅल्यू कोणती आहे हे तर आपण ओळखू नाही शकत, पण आपण याच्यामध्ये किती एरर आहे हे मात्र पर्सेंटेजमध्ये किंवा व्हॅल्यूजमध्ये सांगू शकतो. कसं सांगायचं चला बघा. तर काय करायचं, सगळ्यात आधी आपण असं सपोज करूया किंवा कन्सिडर करूया, लेट A1, A2, A3, A4, A5 up to AN be the readings of a physical quantity एका फिजिकल क्वांटिटीचे आपण n वेळेस रिडिंग घेतले आणि पहिलं रिडिंग घेतलं आपण A1, दुसरं रिडिंग घेतलं आपण A2, तिसरं A3, चौथं A4, असे n टाइम्स. मग तुम्ही 5 वेळेस घ्या, 10 वेळेस घ्या, किती पण जितकं तुम्हाला करता येईल तेवढं. ठीक आहे ना. मॅक्सिमम रिडिंग त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे आपण. मग आपल्याला जर का एरर एस्टिमेट करायची असेल तर सगळ्यात पहिली स्टेप असते आपली की तुम्ही काय करायचं, तर तुम्ही मीन व्हॅल्यू काढायची. ठीक आहे ना. फाइंड ए मीन, ही पहिली गोष्ट. मीन व्हॅल्यू पाहायची. आता मीन व्हॅल्यू कशी पाहतात, ओके, तर मी जास्त डिटेलमध्ये न सांगता सिंपल फॉर्म्युले तिथे लिहून देतो. कशी काढायची ए मीन, तर ए मीन इज इक्वल्स टू A1 प्लस A2 प्लस A3 या सगळ्या रिडिंग्सची काय करायची, ॲडिशन डिवाइडेड बाय किती रिडिंग्स आहेत ते n, सो n ने डिवाइड करायचं. ओके, सो अशा पद्धतीनं पहिल्या स्टेपमध्ये जायचं, ए मीन फाइंड आउट करायचं. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की या ए मीनला
युनिट असेल का? तर बघा, हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर असे आपण घेतले समजा. सो सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर ॲड केलं तर आपल्याला काहीतरी 100 सेंटीमीटर इकडे ॲडिशन मिळेल. 100 सेंटीमीटरला आपण एन म्हणजे नंबरने डिवाइड करतो. चला 5 रिडिंग असेल समजा तर 5ने डिवाइड केलं. सो 100 सेंटीमीटर बाय डिवाइड बाय 5 म्हणजे 20 सेंटीमीटर्स है ना, म्हणजे याला युनिट असतं. ठीक आहे ना. ए मीन हॅज युनिट. ए मीन हॅज युनिट. जे या रिडिंगची युनिट असेल तेच युनिट या ए मीनचं पण असतं. ओके, ठीक. त्याच्यानंतर ही जी ए मीन व्हॅल्यू आहे, ओके, तर बघा मी मुद्दाम बुक्स तुमच्या समोर आणलंय. तर इथे असं स्टेप बाय स्टेप नाही दिलं. जेव्हा तुम्ही बुक्समध्ये असाल तर मला माहिती नाही तुम्हाला दिसेल की नाही. तर इथे असं मी जसं स्टेप काढून देतोय तसं दिलं नाही, खूप थोडंसं थेरॉटिकल दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही थेरीमध्ये पडसाल म्हणून मग मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये लिहून देतोय. फक्त आपल्याला शॉर्टच पाहिजे. ठीक. तर कळालं तुम्हाला. तर हा ए मीनचा फॉर्म्युला. हे ए मीनसाठी एक नोट. आणखी एक गोष्ट, ठीक आहे ना, ए मीनला म्हणतात इट इज मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू मॅक्सिममली असू शकते. ठीक आहे ना, याला म्हणतात मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. म्हणजे जवळपास ही इट मे बी अ ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे ना, इट मे बी, मी परफेक्टली सांगत. ओके, ती जी रिडिंग असेल ॲक्च्युअल ॲक्युरेट तर ते मे बी हे ए मीननेच आलेलं असू शकतं. सो मला वाटते पहिली स्टेप तुमच्या लक्षात आली असेल. ओके, दुसऱ्या स्टेपकडे चाललो मी आता. दुसऱ्या स्टेपमध्ये फाइंड आउट करायचं आहे ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर. ओके, आता ॲब्सोल्यूट एरर कशी फाइंड आउट करता येईल? तर याला डेल्टा A1 असं नाव देतो मी. तर याच्यामध्ये जितके रिडिंग्स असतील तितक्या ॲब्सोल्यूट एरर्स येतील. ओके, त्याला डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3 अशा नावाने लिहायचं. सो डेल्टा A1 कसा काढायचा? तर इथे घ्यायचं मॉड. बऱ्याचशा जणांना मॅथमॅटिक्समधला मॉड माहीत असेल. ठीक आहे ना, मॉडचा मिनिंग पण सांगतो मी तुम्हाला. आता हा जो आला ए मीन, ठीक आहे ना, या ए मीन मधून आपलं पहिलं रिडिंग जे होतं A1 हे मायनस करायचं. ए मीन मधून पहिलं रिडिंग A1 काय करायचं? मायनस करायचं. ओके, म्हणजे आपण पहिले तर हे 5 रिडिंग आपण घेतले असतील, 5-6 काय जे असतील ते, त्याच्यामधून आपण एक एक रिडिंग त्यांचा मीन घेतला, त्यांची सगळ्यांची ॲडिशन केली, डिवाइड बाय n केलं. मग हे मीन मिळालं. या ए मीन मधून आता एक एक व्हॅल्यू मायनस करायची. ए मीन मधून A1 मायनस केला, ए मीन मधून A2 मायनस केला तर डेल्टा A1 A2 मिळेल आपल्याला. ठीक आहे ना. सो डेल्टा A2 इज इक्वल्स टू ए मीन मायनस A2. डेल्टा A3 हा होईल ए मीन मायनस A3. ओके, आणि अशा पद्धतीनं जितके ऑब्झर्वेशन असतील तितके ॲब्सोल्यूट एरर्स येतील. डेल्टा AN इज इक्वल्स टू ए मीन मायनस AN. ओके, आता कधी कधी काय होईल, ए मीन मायनस A1 याच्यामध्ये ए मीन मोठा असेल आणि A1 लहान असेल तर ही सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह येईल, काही अडचण नाही. तर कधी कधी ए मीन लहान आणि AN मोठा येईल, ए मीन लहान आणि AN मोठा येईल, तर ही सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह येईल. मग ही सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह आली तरी पण त्याचा मॉड घ्यायचा, म्हणजे काही हो, इथे पॉझिटिव्ह येऊ का निगेटिव्ह येऊ, तुम्ही ती व्हॅल्यू डेल्टा AN ही पॉझिटिव्ह घ्यायची. ही झाली दुसरी स्टेप. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट स्टेप, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर काढणे ही असेल आपली चौथी स्टेप. फर्स्ट स्टेप मीन काढणे, थर्ड स्टेप असेल ते ना. फर्स्ट स्टेप मीन काढणे,
सेकंड स्टेप ॲब्सोल्यूट एरर काढणे. आणि आता एक विचार करा की ॲब्सोल्यूट एररमध्ये युनिट असेल का? तर ए मीनला युनिट आहे 10 सेंटीमीटर मायनस 3 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. सो याला सुद्धा युनिट असणार आहे. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे, सांगायचं काम नाही आहे, पण मी मुद्दाम पहिल्या स्टेपमध्ये लिहून दिलं. ओके. आता ॲब्सोल्यूट मीन ॲब्सोल्यूट एरर कशी काढणार? त्याला लिहायचं डेल्टा ए मीन. ओके. याच्यामध्ये काय करायचं? तर याच्यामध्ये डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अँड अप टू डेल्टा AN जितके रेडिंग्स असतील तितक्या रेडिंगची ॲडिशन करायची. हे आहेत ना, यांची ॲडिशन करायची. डिवायडेड बाय यांनी डिवाइड करा. जसा आधी मीन घेतला होता तसाच मीन घ्यायचा. ठीक आहे ना. सो मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. स्टेप समजली. आता ही झाली 1, 2, 3 नंबरची स्टेप. नाऊ 4 नंबरची स्टेप. मी सांगितलं 5 स्टेपचा हा प्रोग्राम आहे. ओके. 4 नंबरची स्टेप रिलेटिव्ह एरर. ओके. 5 नंबरच्या स्टेपमध्ये काय करायचं? रिलेटिव्ह एरर काढायची. रिलेटिव्ह एरर. ओके. रिलेटिव्ह एरर एकदम इझी. ओके. आपण मीन एरर काढलेली आहे, ॲब्सोल्यूट मीन एरर, आणि आपण मीन एरर सुद्धा काढलेली आहे. ठीक आहे ना. तर रिलेटिव्ह एरर म्हणजे काय होईल? इथे लिहितो. रिलेटिव्ह एरर म्हणजे डेल्टा ए मीन इज डिवायडेड बाय ए मीन. ओके. दिसते का? ओके. रिलेटिव्ह एरर मध्ये काय करायचं? डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. बघा डेल्टा ए मीन इथे आलेला आहे आणि ए मीन इथे आलेला आहे. या दोघांना काय करायचं? यांचा दोघांचा रेशो घ्यायचा. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की डेल्टा ए मीनला पण युनिट असणार आहे, ए मीनला पण युनिट असणार आहे. सो जे युनिट इथे असणार आहे तेच युनिट इथे असणार आहे. सो युनिट कॅन्सल होतील. सो रिलेटिव्ह एररला युनिट राहणार नाही. ओके. एक लास्ट पॉईंट लिहायचा आहे. मी कशी तरी जागा करणार आहे तिथे ऍडजस्ट. ओके. तो असणार आहे, इथे लिहितो मी ती स्टेप. पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. ओके. पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला काय असणार आहे? तर नथिंग, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100. ओके. रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100. ओके. दिसत नसेल तर थोडंसं स्क्रीन मोठी करून पाहू शकता तुम्ही. ओके. सो अशा पद्धतीनं रिलेटिव्ह एरर ह्या 5 स्टेप. आता बाकी काही थोडीशी थेअरी आहे. मी मुद्दाम बुक तुमच्या समोर आणतोय. तर इथे डेफिनेशन्स बनवलेलं आहे. तुमच्याकडे बुक असेलच ना, तेव्हा स्टडी करायचं असेल तर रीड करायचं. डेफिनेशन्स बनवलेलं आहे. The magnitude of difference between the mean value and each individual value is called absolute error. Okay. The arithmetic mean of absolute error is called as mean absolute error. The ratio of mean absolute error to the arithmetic mean value is called relative error. So अशा 3 डेफिनेशन्स याच्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे ना. एक चौथी इकडच्या साईडला. रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज पर्सेंटेज इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज एरर. सो जेवढ्या मी स्टेप्स सांगितल्या त्या प्रत्येकाची फक्त ए मीनची सोडून बाकी 4 स्टेपची डेफिनेशन सुद्धा आहे. ठीक आहे ना. ॲब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं, रिलेटिव्ह एरर कशाला म्हणायचं आणि पर्सेंटेज एरर कशाला म्हणायचं. पण ऑफकोर्स वी ऑल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आता 11वी पेपर द्यायचे काम पडणार नाहीये. ठीक आहे ना. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना द्यायचं काम नाही पडणार आहे. ओके. म्हणून मग थेरॉटिकली जाऊन वेळ गमवायचं कामच नाहीये आणि आपल्याला MCQ सोडवायचे जास्त. सो त्याच्यामुळे मी तिथे डेफिनेशन्स वगैरे काही शिकवत नाहीये. ठीक आहे ना. परत एकदा या 5 स्टेपचा आपण एकदा परत विचार करूया. काय असतं याच्यामध्ये? तर आपल्याला इथे रिडिंग्स दिलेले असतात. A1, A2, A3, A4, up to AN. पहिल्या स्टेपमध्ये ए मीन काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? तर सर्व रिडिंगची सम करायची डिवायडेड बाय तितके नंबर्स. त्याला म्हणायचं ए मीन. ए मीनला युनिट असतं सॉरी. आणि यालाच मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे ना. कधी कधी साधा क्वेश्चन येतील. 5, 3 आणि 5 असे 3 रिडिंग्स दिले. 5, 3 आणि 5 मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काढा. सो 5, 3 आणि 5. सो 5 आणि 3 8 आणि 5 13
13 किती होते 3, सो 13/3. तर ती काय व्हॅल्यू येईल, ठीक आहे ना, 3 × 12 4 पॉईंट समथिंग, तर ती असेल मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ठीक आहे ना, अशा पद्धतीनं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काढता येते. ठीक आहे ना. तर कधी कधी एक ट्रिक पण आहे की जी व्हॅल्यू जास्त वेळेस रिपीट होते ना ती सुद्धा मोस्ट प्रोबेबल असते. 5 12 5 5 3 2 5, सो 5 जर का नेहमी येत असेल तर ती सुद्धा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू शक्यतोवर असू शकते. ओके. सेकंड स्टेपमध्ये काय जायचं, सेकंड स्टेपमध्ये ॲब्सोल्यूट एरर काढायची. ॲब्सोल्यूट एरर कशी काढायची, तर आपल्याकडे रिडिंग्स आहेत A1 A2 A3, तर ते मीन मधून काढायची. ए मीन मधून A1 काढा, ए मीन मधून A2 काढा, ए मीन मधून A3 काढा, ए मीन मधून A4 काढा. बरं सर, ही सबस्ट्रॅक्शन करताना एखादी व्हॅल्यू जर का निगेटिव्ह झाली तर ती निगेटिव्ह नाही घ्यायची, ती पॉझिटिव्ह घ्यायची. ठीक आहे ना. सो हा डेल्टा A1 अप टू AN. मग नेक्स्ट स्टेप मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय करायचं, तर ह्या सगळ्या डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 अप टू डेल्टा N ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत याला N ने डिवाइड करायचं. सो त्याला म्हणतात मीन ॲब्सोल्यूट एरर, म्हणजे ॲब्सोल्यूट एररचा मिनिंग मीन ॲव्हरेज व्हॅल्यू काढणे. मग रिलेटिव्ह एरर, मग ॲब्सोल्यूट ए मीन डिवायडेड बाय ए मीन, ॲब्सोल्यूट ए मीन डिवायडेड बाय ए मीन, सो त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर. आणि रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज एरर. इज इट ओके. सो याला तुम्ही आता व्यवस्थित लिहून घ्या, मी लगेच एक न्यूमेरिकल याच्यावर घेतो. ओके. सो एक न्यूमेरिकल घ्यायचा आहे मला आणि तो पण आपल्या बोर्डबुक मधला आहे. तसे मी बरेचसे न्यूमेरिकल्स तुम्हाला देणार होतो पण फारसं काही काम मला वाटत नाही. ठीक आहे ना, पडेल म्हणून. आणि काही होमवर्क असतील याच्यामध्येच तर तेच तुम्ही करायचे आहेत. जसं की नाही जास्त होमवर्क, हां एक दिलेलं आहे, एक पेज नंबर 14 वर इन वर्कशॉप अ वर्कर मेजर्स अ लेंथ अ स्टील प्लेट. सो एक आहे तो 6 नंबरचा, इथे 6 नंबरचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक 7 नंबरचा 8 नंबरचा आहे. कसे 8 नंबरचे असे 2 सफिशियंट आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे ना, काही जास्त कठीण नाही आहे ते त्याच्यामुळे. सो मी एक घेतोय आणि याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, द रेडियस ऑफ अ स्पियर मेजर्ड रिपीटली इल्ड व्हॅल्यूज. सो एका स्पियरचा रेडियस मोजला आणि हा रेडियसच्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने आल्या. सो रेडियस आपण R1 म्हणूया. सो पहिलं रिडिंग आलं R1 इज इक्वल्स टू 5 पॉईंट, कशी मेथड आहे, क्वेश्चन वरती असतो खाली लिहितात आपण गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर R1 दिलाय 5.63 मीटर. R2 जो दिलाय तो दिलाय 5.54 मीटर आणि त्याच्यानंतर दिलाय 5.44 मीटर. R3 लिहायचं राहिलं माझं. ओके. तिसरं रिडिंग जे दिलेलं आहे ते R3 आहे 5.44 मीटर आणि R4 आहे 5.40 मीटर आणि R5 इज इक्वल्स टू 5.35 मीटर. 5.63 5.54 5.44 5.40 5.35 मीटर. डिटरमाइन मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ओके. ऑफ द रेडियस अँड मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. ओके. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे यांचा मीन काढायचा आहे आणि मग पर्सेंटेज एरर पर्यंत सगळे सॉल्व्ह करायचे. ओके. चला आपण करूया इथे आता. सो आपल्याकडे किती रिडिंग्स आहेत, 5. सो आपण सगळ्यात पहिले काय करतो, सोल्युशन. सगळ्यात पहिले सर आपण मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा ए मीन काढतो. सो फर्स्ट आहे मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू जिला आपण ए मीन म्हणतो. ओके. सो तो असेल ए मीन. सो ए मीन इज इक्वल्स टू काय असतं ए मीन, तर इथे एच्या जागी आपण रेडियससाठी R वापरलं होतं तर आपण इथे R मीन म्हणूया. हे असणार आहे R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5 डिवाइडेड बाय 5 है ना. A1 प्लस A2 प्लस A3 अप टू AN असतं. N म्हणजे 5, म्हणजे हे 5 ने डिवाइड झालं. ओके. R1 ची व्हॅल्यू किती आहे, R1 ची व्हॅल्यू आहे 5.63, R2 ची व्हॅल्यू 5.54 प्लस R3 ची व्हॅल्यू 5.44 आणि R4 ची व्हॅल्यू 5.40
R5 ची व्हॅल्यू I5.35 डिवायडेड बाय 5. आता आपण याची ॲडिशन करूया. तर तुम्ही एका खाली एक सगळे लिहू शकता, ठीक आहे ना, मी एक करायला काही अडचण नाही. 5.63 प्लस 5.54 प्लस तिसरी व्हॅल्यू 5.44 5.44 प्लस 5.40 प्लस 5.35. ठीक आहे ना, अशा 5 व्हॅल्यू 1 2 3 4 5. हा त्यांची ॲडिशन करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16. हा चाला एक. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23 चे 3 हातचे आले 2, 5 आणि 2 7, 7 आणि 5 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 5 22, 22 आणि 5 27. Am I correct? I think I am correct. 27.36 डिवायडेड बाय 5. चला याला 5 ने डिवाइड करायचं आहे. इकडे लिहितो भागाकार. 5 5 25, खाली उरले 2 पॉईंट, इथे पॉईंट वरून आले 3, पण 5 चौक 20, खाली उरले 3 वरून आले 6, 5 7 35, खाली उरला 1 वरून आला 0, 5 2 10. सो याचा भागाकार आला 5.472 आणि याला युनिट असतं तर हेच युनिट द्यायचं मीटर. ओके. सो मीन ॲब्सोल्यूट मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू 5.472 मीटर. यस करेक्ट आन्सर आलंय आपलं. ओके, समजलं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स केले. हे जे कॅल्क्युलेशन्स मी रब केले हे आता पुसणार, कारण की तुम्हालाही करायचे असतात, तुम्हालाही करून पाहायचं असतं. ओके ओके ठीक. आता सेकंड स्टेप काय आहे? कोणाला माहिती आहे सेकंड स्टेप काय? सर सेकंड स्टेप आहे म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, ॲब्सोल्यूट एरर्स काढायचे आहेत. ॲब्सोल्यूट एरर्स काढायचे आहेत. कशा काढतो बरं ॲब्सोल्यूट एरर? सर मी सांगतो, लिहा. बरं लिहितो. डेल्टा A1 काढायचा असेल तर मॉड घ्यायचा, डेल्टा A मीन मायनस A1 करायचं. म्हटलं बरं तसं करू. मग मॉड घेतला. डेल्टा A मीन किती आला? 5.472 मायनस A1 5.63. ओके, मग ही सबस्ट्रॅक्शन करा. तर हे 5.4 आणि हे 5.6, तर हे मोठं आहे म्हणून मग मोठ्यातून लहान संख्या वजा करा. 5.63 मायनस 5.471, इथे 0 दिला. 10तून 1 गेला 9. माझी सबस्ट्रॅक्शन करण्याची स्टाईल, तुमची सबस्ट्रॅक्शन करण्याची स्टाईल जसं असेल तसं वजाबाकी प्रत्येकाला येते. वजाबाकी येत नसेल तर तुम्ही माझ्याकडे आणखी एक कोर्स लावू शकता, त्याची फी मी वेगळी घेईल वजाबाकी शिकवण्याची. 10मधून 1 गेला 9, ह्याचा वापस 13मधून 8 गेले 5, ह्याचा वापस 6मधून 5 गेले 1, इथे ह्याचा वापस दिलाच नाही, घेतलाच नव्हता तर सो 0. सो या डेल्टा A1 चं आन्सर आलं. ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर तिथे मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागेल म्हणजे मायनस. सो मायनस 0.159 असं आन्सर आलं. पण आपण घेतलाय मॉड. ओके, तर मॉड घेतल्यामुळे इथे होईल 0.159. ओके, मॉड म्हणून काढलं तर ही पॉझिटिव्ह घ्यायची. ओके, हिला सुद्धा युनिट लिहायचं मीटर. क्लिअर? सो डेल्टा A1 कसा काढला हे समजलं असेल तर डेल्टा A2, डेल्टा A3 आणि डेल्टा A4, A5 हे आपण फास्ट करूया. काय करायचं आहे? डेल्टा A2 मध्ये डेल्टा AM मायनस A2. AM किती आहे? AM आहे 5.472. A मीन मधून A2 व्हॅल्यू काढायची मायनस 5.54, तो पण मोठा असणार आहे 5.540. यांची सबस्ट्रॅक्शन करायची. 10मधून 2 गेले 8, हाचा वापस दिला. 4मधून 8 जाणार नाही म्हणून 14मधून 8 गेले तर ते होतील 6. इथे हाचा रिटर्न दिला, इथे 0 आणि इथे रिटर्न दिला तर इथे 0. तर हे होईल 0.068. ओके, डेल्टा A3 किती होईल? सर परत एकदा रफ कॅल्क्युलेशन्स करायचे आपल्याला. डेल्टा A3 म्हणजे डेल्टा A मीन मायनस, मी A नाही लिहायला पाहिजे होतं ना, R लिहायला पाहिजे होतं यार.
आर रेडियस मध्ये चालू आहे, इथे आर, इथे आर, इथे आर, इथे आर, इथे आर. ओके, सो डेल्टा आर थ्री म्हणजे किती होईल? तर डेल्टा आर थ्री म्हणजे मीन 5.472 मायनस 5.44. ठीक आहे ना, हे लहान आहे म्हणून सरळ सरळ सबस्ट्रॅक्शन. 2 मधून 0 गेला 2, 7 मधून 4 गेले 3, 4 मधून 4 गेले 0 आणि 5 मधून 5 गेले 0. सो हे होईल 0.032. ठीक आहे, डेल्टा आर फोर किती होईल? डेल्टा आर फोर, सो डेल्टा आर फोर किती आहे? 5.4. सो 400 होईल. 10 मधून 2 गेले 2, 7 मधून 0 गेलं 0, 4 मधून 4 गेले 0 आणि 5 मधून 5 गेले 0. सो डेल्टा आर फोर होईल 0.072. ओके, यांचे सगळ्यांची युनिट्स मीटर मीटर मीटर. अँड द लास्ट डेल्टा आर फाईव्ह. डेल्टा आर फाईव्ह कसा होईल? तर या मीन व्हॅल्यूमधून 350 मायनस करायचे. सो 2तून 0 गेला 2, 7तून 5 गेले 2, 4तून गेला 1. सो हे होईल 0.122 मीटर. ओके, सो 2 नंबरची स्टेप इज क्लिअर. नाऊ स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार? स्टेप 3 मध्ये यांचा आपल्याला काय काढायचा आहे? मीन. त्याला आपण म्हणतो डेल्टा ए मीन. मग आपण इथे होईल डेल्टा आर मीन. मग काय करायचं याच्यामध्ये? यांच्यामध्ये या सगळ्या डेल्टा आर वन, डेल्टा आर टू, डेल्टा आर थ्री यांची सम करायची. डेल्टा आर वन 0.159 प्लस डेल्टा आर टू 0.068, 0.068 प्लस, ठीक आहे ना, आउट ऑफ रेंज चाललंय का? इकडे घेऊया आपण. ही स्टेप अशी इथे. ओके, चला आपल्याला काढायचं आहे नंबर 3 ची स्टेप. नंबर 3च्या स्टेपमध्ये काढायचं आहे डेल्टा काढा, डेल्टा आर नॉट ए, डेल्टा आर मीन. ओके, डेल्टा आर मीन कसा? तर डेल्टा आर वन इज 0.159 प्लस R2 0.068 प्लस R3 0.032 प्लस 0.072 अँड प्लस 0.122. सर परत रेंजच्या बाहेर गेले. डिवाइड बाय किती येते? 1 2 3 4 5, 5 ने डिवाइड करा. थोडंसं रेंजमध्ये आणतो मी, थोडं. ओके, आता यांची ॲडिशन करायची. इथे आहेच मग आपली रफ जागा थोडीशी है ना. 0.159 प्लस 0.068 प्लस 0.032 प्लस 0.072 प्लस 0.122. ओके, तर आता यांची करायची ॲडिशन. 2 2 4 2 6, 6 8 14, 14 आणि 9, 14 6 20 आणि 3 23, 23 3 हातचे आले 2, 2 2 4, 4 7, 4 7 11, 11 3, 11 3 14, 14 6, 14 6 20, 20 5, 25 5 हातचे आले 2, 2 1 3, 3 1 4. ओके, सो इट इज इक्वल्स टू 0.453 डिवाइड बाय 5. सो याला 5 ने डिवाइड करायचं आहे. सो इथे करतोय 5 ने डिवाइड. 0.453 डिवाइड बाय 5. सो 0.0 5 45, खाली उरला 0, वरून आले 3, भाग जात नाही, परत एक 0चा. ठीक आहे ना, इथे 30, 5 30. ठीक आहे ना, काय गडबड नाही केली ना मी? शून्य देताना करूया एकदा रिकॅल्क्युलेट. 0.096 मल्टिप्लाइड बाय 5, 5 30, 5 9 45. ओके, करेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड, शाबाश, मस्त भागाकार करताय तुम्हाला. ओके, तुम्हाला पण करता आलं, प्रॅक्टिस करायचं. आन्सर आहे 0.0953. ही झाली मीन ॲब्सोल्यूट एरर. आता करायची आहे, काय करायचं आहे आता? रिलेटिव्ह एरर नंबर 4. रिलेटिव्ह एरर कशी काढतात? सर डेल्टा आर मीन डिवाइड बाय आर मीन करायचं. ओके, डेल्टा आर मीनची व्हॅल्यू किती आहे? सर ती तिथे वरती
0.0953 डिवायडेड बाय आर मीन 5.472. ओके, आता चक्कर झाली सर, एवढा मोठा भागाकार कठीणच काम आहे आता हे. ठीक आहे ना, डर नाही का नाही. फिजिक्समध्ये मुलं यालाच घाबरतात. घाबरायचं कशाला, एवढं काय कठीण आहे का, आपलं काय पाडे बनवता येत नाही का. ठीक आहे ना, 5.472चा तर पाडा अख्खा 10 पर्यंत बनवू शकतो आपण. ठीक आहे ना, मग कशाला घाबरायचं. ओके, चल रफ कॅल्क्युलेशनसाठी जागा आहेच आपल्याकडे इथे. पहिले आपण लिहूया इथे आपल्याला कोणाचा भागाकार करायचा आहे. आपल्याला करायचा आहे 0.0953 ला डिवाइड करायचं आहे 5.472 ने. ओके, जर का मी हा पॉईंट तिथे शिफ्ट केला म्हणजे 1 2 3 4 ने, तर हा पण 4 ने शिफ्ट करता येईल. मग वरती राहील 0 केला तर 953 आणि खाली राहील 7472. ओके, आता जागा नसल्याच्या कारणाने थोडंसं अडचण होईल. ओके, पण प्रयत्न करायला काही अडचण नाही, करूया अडचण दूर. ओके, तर बघा इथे पण जागा आहे माझ्याकडे, इथे करतो मी कॅल्क्युलेशन्स. असं लिहायचं भागाकार सारखं 953, त्याच्यानं भाग द्यायचा 5472. पॉईंट शिफ्ट करता येतो ना, ह्यावरती 4 ने सरकला, हा पण खाली 4 ने सरकला असता तर इथे एक 0 वाढला असता है ना, एक 0 द्यायचा राहिला होता. मग इथे 1 2 3 4 ने सरकला तर खाली पण 1 2 3 4 ने सरकला पाहिजे तिथून, तो म्हणून इथे 0 दिला. ओके, आता विचार करा की हे 54,720 आणि हे 953. सो इथे भाग जाईल का, नाही जाणार. मग इथे दिला आपण 0 पॉईंट, ते इथे एक 0 झाला. हे झाले 9,000 आणि हे झाले 54,000, तरी भाग जाणार नाही. मग परत इथे एक 0 दिला, मग इथे एक 0 दिला. आता हे झाले 54,000, हे झाले 95,000. मग आता भाग जाऊ शकतो, पण 54चे दुप्पट 50चे दुप्पट 1 लाख होतात, तर हे 54चे दुप्पट तर होणार नाही, म्हणून 1चा भाग तर नक्कीच जाईल. मग इथे 54,720 यातून मायनस करा. सो 0, 10तून 2 गेले 8, हातचा वापस 13तून 8 गेले 5, हातचा वापस 5तून 5 गेले 0, 9तून 5 गेले 4. आता हे आलं 40,580, 40,580. आता 54,000 ने 40,580 ला भाग जाणार नाही. ओके, मग परत तुम्हाला इथे एक 0 देऊन परत भागाकार करता येऊ शकतो, पण आपण इथे जरी थांबलो तरी चालतं. 0.01 वर थांबलं तरी चालतं, जास्त काही डीपमध्ये जायचं काम नाही. पण समजा इथे आपल्याला डीपमध्ये जायचंच आहे, तर हे 40 आणि हे 54, तर याचा आपण 7चा हे ना 54,720 याला आपण 7चा ट्राय करू, याचा 7चा बडा बनवूया. मग 7पेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू निघाली तर मग 6चं घेऊ, आणि याच्यापेक्षा आणखी जास्त निघाली तर 8चं घेऊ. एक ट्राय करायला काय अडचण नाही 7ला. सो 7 0 0, 7 2 14,004, हातचाला 1, 7 7 49 आणि 50 0, हातचाले 5, 7 चौक 28, 28 आणि 2 30 आणि 3 33, 3 हातचाले 3, 5 35 आणि 3 38. चला, हे तर 38,000 आणि हे 38,000, हे 40,000. तर मला वाटते हे 7 ने ॲडजस्ट होऊ शकतं. बस हे करून पाहायचं काम नाही. ओके, हे तुमचं स्किल आहे, हे कॅल्क्युलेशनचं स्किल आहे तुमचं. कुठपर्यंत कॅल्क्युलेशन्स करायचे, कुठपर्यंत नाही करायचे. सर आम्हाला तर नाही आहे हे स्किल, तर परत एकदा 8वीत जायचं आहे. मग सर आता कसं, कठीणच काम आहे आता 8वीत जाणं. मग सोल्युशन असं आहे की तुम्ही आता जे काही मी इथे प्रॅक्टिसला देतो ते तुम्ही स्वतः करायचंच आहे. नुसतं हे बोर्डवरचं छापून नाही घ्यायचं, वहीमध्ये स्वतः करून पाहायचं कॅल्क्युलेशन. थोडा वेळ लागत असेल, 1 तास लागत असेल एका न्यूमेरिकलला, अरे लागू द्या, टेन्शन घेऊ नका. सुरुवातीला जितका तुम्ही घाम गाळसाल, जितका वेळ लावसाल, तितके तुमचे पुढे फास्ट होतील. ओके, सो ॲब्सोल्यूट एरर, ठीक आहे ना. ॲब्सोल्यूट एरर किती आली, तर ती आली 0.017. 0.017 दिसत नाही तिथे, इथे लिहितोय 0.017. या दोघांचा भागाकार केला, हा इथे भागाकार करून दाखवलेला आहे. ठीक आहे ना, सगळं कसं स्टेप केलं हे सांगितलेलं आहे. मला इथे डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे की न्यूमेरिकल कसा सोडवत असतात, किती पेशन्स सोडवत असतात, किती वेळ लागतो या न्यूमेरिकल सोडवण्यासाठी. मग सर आज इतका वेळ लागतो तर परीक्षेत तर तुम्हाला 50 सेकंदाच्या आत क्वेश्चन सोडवायचे, कसं होईल. तुम्ही आजपासून प्रॅक्टिसला लागा. हे असंच आहे, प्रॅक्टिसला लागा. हे 50 सेकंदाच्या आत आणायचं आपल्याला, इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे ना.
सो रिलेटिव्ह एरर ही स्टेप झाली. अँड देन द लास्ट इज पर्सेंटेज एरर. नंबर 5 पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर कशी काढायची, तर सिंपल आहे बाळा. रिलेटिव्ह एररला कितीने मल्टिप्लाय करायचं, 100ने मल्टिप्लाय करायचं. रिलेटिव्ह एरर आहे 0.017. ओके, रिलेटिव्ह एरर जी आहे, सॉरी पर्सेंटेज एरर काढायची आपल्याला. सो ही पर्सेंटेज एरर काढतोय मी, इथे दिसते ना. सो ही पर्सेंटेज एरर, ही रिलेटिव्ह एरर 0.017. ओके, याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 0.2ने शिफ्ट केलं. सो 1.7%. ओके, सो आपण पाहूया आपलं आन्सर बरोबर आलं का, कुठे गेलं आन्सर, सापडलं आन्सर आलेलं आहे. हे बघा इथे आहे 1.7%. ओके, सो असे हे न्यूमेरिकल्स आहेत. खूप पेशन्सने आणि खूप कॅल्क्युलेशन्स, बारीक सारी कॅल्क्युलेशन्स करत करत याला सोडवायचं आहे. ठीक आहे ना. तर ही एक मेथड आहे ज्याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाही आहे. पण कॉम्बिनेशन्स ऑफ एररवर मात्र खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. पण कॉम्बिनेशन ऑफ एरर सोडवण्याची एक सिंपल ट्रिक असते, ती आपण पुढच्या टाईपच्या न्यूमेरिकल्समध्ये पाहणार आहोत. हा एक एस्टिमेशन ऑफ एररवरचा एक न्यूमेरिकल मी घेतला. तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी जास्त देणार नाही आहे, फक्त 2च देणार आहे. तर तुमच्याकडे बोर्डचं जे बुक आहे त्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये पेज नंबर 14वर तुम्हाला इथे सॉल्व न्यूमेरिकल एक्झाम्पल याच्यामध्ये एक 6 नंबरचा इन अ वर्कशॉप वर्कर मेजर्स आणि त्याच्यानंतर एक 8 नंबरचा इन होम एक्सपेरिमेंट द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्स वेअर फाउंड टू बी. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायला सांगितलेली आहे दोन्ही याच्यामध्ये. तर तुम्ही त्या 2च न्यूमेरिकलला प्रॅक्टिसमध्ये आणायचं आहे. बाकी जास्त त्याच्यावर करायचं नाही आहे. एखादा टेस्टमध्ये येईल तर त्याच्यामध्ये करायचं आहे. ओके, सो समजलं आजचं हे लेक्चर. ओके, मी मुद्दाम ह्याला उशिरा टाकणार आहे थोडंसं, कारण की तुम्ही मेहनत किती करता हे पाहायचं आहे. ऑफकोर्स उद्या सकाळचं लेक्चर हे खूप अर्ली आहे, सकाळी 9 वाजताच असेल मला वाटते. तर तिथे रात्री कोण जागतं आणि कोण मेहनत करतं हे आपल्याला उद्या सकाळी कळेलच. ओके, सो टेक केअर.